या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला कृषी आधारित उद्योग, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज या ठिकाणी पाहायची आहे की कृषी आधारित उद्योगाची व्याख्या, या उद्योगावरील या उद्योगासमोरील समस्या आपल्याला आणि त्या समस्यांवरील उपाययोजना पाहायची आहे. आपण पाहितले की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्राचं महत्त्वपूर्ण स्थान आहे, की आपण पाहतो की उद्योग क्षेत्राला कच्चा माल हा कृषी क्षेत्रातून मिळत असतो आणि म्हणून कृषीचा विकास जर वाढवायचा असेल तर उद्योग क्षेत्र देखील वाढलं पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये नाही म्हटलं तरी साधारण 20% रोजगार हा उद्योग क्षेत्रातून निर्माण होतो आणि म्हणून एक रोजगार निर्मितीचा मुख्य स्रोत म्हणूनही उद्योग क्षेत्राकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर राज्याच्या उत्पन्नामध्येही उद्योग क्षेत्राचा वाटा 20 ते 25% आहे आणि त्यामुळे ही एक महत्त्वाचा इन्कम सोर्स स्टेट गव्हर्नमेंटचा हा कृषी क्षेत्र असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर म्हणजे राज्यातील जनतेची जी डिमांड असते, या डिमांड बरोबर सप्लाय या ठिकाणी करण्यासाठीची भूमिका म्हणजे प्रक्रिया करून वस्तू लोकांना उपभोग्य योग्य वस्तूचा पुरवठा हे उद्योग क्षेत्राकडून होत असतो. आणि म्हणून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग हे खूप महत्त्वाचे आहेत. आपण उद्योगामध्ये वेगवेगळे प्रकार पाहितले. कुटीर उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, मध्यम उद्योग आहेत, मोठे उद्योग आहेत आणि यामध्ये कृषी आधारित उद्योग आहेत. कृषी आधारित उद्योग म्हणजे या ठिकाणी एक व्याख्या आहे की फॅमिन इन्क्वायरी कमिशनची ही व्याख्या आहे की जे उद्योग शेतमालावर प्रक्रिया करतात व राज्याच्या औद्योगिकरणात मदत करतात आणि शेतीविषयक आदानांचा पुरवठा करतात, अशा उद्योगांना कृषी आधारित उद्योग असं म्हटलेलं आहे. पहा, म्हणजे कृषी आधारित उद्योग कशाला म्हटलेला आहे, की जे कृषीच्या मालावर प्रक्रिया करतात किंवा कृषी आदानांचा पुरवठा करतात. कृषी आदानं म्हणजे बियाणे, खते, की तंत्रज्ञान आपण पाहतो की टेक्नॉलॉजी, ट्रॅक्टर्स वगैरे ही जी अवजारे असतात, या अवजारांचाही पुरवठा करणाऱ्या उद्योगांना कृषी आधारित उद्योग असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी एक व्याख्या आहे आपल्याकडे की द नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च या संस्थेची व्याख्या आहे की त्यांच्या मते कृषी आधारित उद्योग म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करणारे व शेतीसाठी लागणारे अवजारे, खते, बियाणे, कीटकनाशके इत्यादी निर्माण करणाऱ्या उद्योगाला कृषी आधारित उद्योग असं म्हटलं जातं. म्हणजे दोन्ही अनुषंगाने कृषी आधारित उद्योग हे महत्त्वाचे असतात. एक कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग असतात, जसे की आपण पाहतो की याच्यामध्ये तेलबियांवर आधारित जे उद्योग आहेत, तेलगिरण्या ज्याला आपण म्हणूया, की तेलबियांपासून तेल तयार करणे, खाद्यतेल किंवा मग जे शेतमालामध्ये जे अन्नधान्य पिकतं, त्या अन्नधान्यावर प्रक्रिया करणारे सगळे उद्योग, जो भाजीपाला पिकतो त्या भाजीपाल्यावर प्रक्रिया करणारे सगळे उद्योग, या सगळ्या उद्योगांचा समावेश हा कृषी आधारित उद्योगांमध्ये होतो. हे झाले कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग. तसंच आदानांचा पुरवठा, जसं की आपण पाहतो की शेतीमध्ये आधुनिक बियाणे लागतात, खते लागतात, यंत्रे अवजारे लागतात. ह्या अवजारांचा पुरवठा करणारे हे उद्योग कृषी आधारित उद्योग म्हणून गणल्या जातात. आपण पाहतो की साधारणपणे एकूण औद्योगिक उत्पादनाच्या जवळपास 35% उत्पादन हे कृषी व लघुउद्योग क्षेत्रातून केले जाते आणि म्हणून कृषी आधारित उद्योग हे खूप महत्त्वाचे असतात, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. साधारणपणे शेतीवर अवलंबून असणाऱ्या उद्योगांना कृषी आधारित उद्योग असं म्हटलेलं आहे. शेतीच्या उत्पादनावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना कृषी आधारित उद्योग म्हणतात. किंवा कृषी आधारित उद्योग म्हणजे शेतीला सहाय्य करणारे किंवा शेती उत्पादनावर अवलंबून असणारे उद्योग म्हणजेच कृषी आधारित उद्योग. शेतीमधून अधिक उत्पादन काढण्यासाठी लागणाऱ्या साधनांची निर्मिती करणारे उद्योग म्हणजे शेती आधारित उद्योग. ट्रॅक्टर, मळणी यंत्र, कापणी यंत्र, पेरणी यंत्र, नांगरणी, लोखंडी नांगर, हार्वेस्टर, रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके, बियाणे इत्यादी उत्पादन करणारे उद्योग म्हणजेच कृषी आधारित उद्योग होय, असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात शेतीमधून निघणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे व शेतीमधून अधिक उत्पादन काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची निर्मिती करणाऱ्या उद्योगांचा समावेश कृषी आधारित उद्योगामध्ये होत असतो.
महाराष्ट्रामध्ये कृषी आधारित उद्योगांचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला या अनुषंगाने कृषी आधारित उद्योगाचं काही मुद्द्यांमध्ये महत्त्व महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये सांगता येईल, की ज्याचे आपण पाहतो की या कृषी आधारित उद्योगामध्ये मोठ्या फार प्रमाणात लोकांना रोजगार मिळतो. हे एक महत्त्वाचं मुद्दा असलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर कृषी आधारित उद्योग हे आपण पाहतो की विशेषतः हे उद्योग शेतमालावर प्रक्रिया करणारे असल्यामुळे ग्रामीण भागात त्यांची संख्या जास्त असते आणि म्हणून ग्रामीण भागातील रोजगार लोकांना रोजगार निर्माण करणारे उद्योग म्हणून याकडे विशेष पाहिलं जातं. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात वाढ घडून येते आणि शहरी आणि ग्रामीण हा जो विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, हे आर्थिक विषमता कमी करण्यासाठी किंवा ग्रामीण भागातील जी छुपी बेकारी आहे शेतामधील किंवा हंगामी बेकारी आहे, ही बेकारी कमी करण्यासाठी किंवा जी आर्थिक विषमता आहे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जे 2 भाग पडलेले आहेत, या भागातील अंतर कमी करण्यासाठी किंवा खेड्यातील लोकं शहराकडे त्यांचं जे स्थलांतरण होतं रोजगाराच्या शोधासाठी, ते स्थलांतरण थांबविण्याची महत्त्वाची भूमिका कृषी आधारित उद्योग हे करत असतात आणि म्हणून कृषी आधारित उद्योग हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर या उद्योगामध्ये हे उद्योग कमी भांडवलामध्ये निर्माण करता येतात. त्याचबरोबर स्वदेशी यंत्राचा वापर करून या ठिकाणी निर्माण करता येतात आणि म्हणून ते अर्थव्यवस्थेच्या विकासाला महत्त्वाची भूमिका किंवा पूरक असतात असं आपल्याला म्हणता येईल. तर या कृषी आधारित उद्योगाचे काही प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. ज्यामध्ये कापड उद्योग हा एक प्रकार आपल्याला सांगता येईल, की आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये कापड उद्योग खूप मोठा आहे. यामध्ये आपण पाहतो की कापसावर प्रक्रिया करून कापडापर्यंत ती वेगवेगळे टप्पे त्या ठिकाणी पार पाडले जातात आणि त्यातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव या ठिकाणी मिळत असतो किंवा त्यातून मागणी येत असते. आणि म्हणून कापड उद्योग हे महत्त्वाचे आहेत. यामध्ये कापूस पिंजणे असेल, गाठी बांधणे असेल, सूत तयार करणे असेल, कापड तयार करणे असेल, इत्यादी प्रकारच्या औद्योगिक एककांचा समावेश हा कापड उद्योगामध्ये होतो. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये भारतात इतर राज्याच्या तुलनेत साखर उद्योगाची संख्या आपण मोठा असते. साखर उद्योग मोठा असलेला आपणास पाहायला मिळतो. कारण आपण पाहतो की साखर उद्योगामध्ये ऊसावर प्रक्रिया केली जाते आणि ऊसापासून साखर तयार होते, अल्कोहोल तयार होतं. त्याबरोबर कागद तयार होतो किंवा इतर काही मटेरियल या ठिकाणी उपउत्पादनं तयार होतात आणि म्हणून ऊसावर प्रक्रिया केल्याच्या नंतर जी साखर तयार होते, हा साखर उद्योग महाराष्ट्रात मोठा आहे आणि साखरेची निर्मिती जी आपण पाहतो की आज प्रत्येक वस्तूमध्ये साखरेची गरज असते. मग ते घरगुती उपयोगासाठी असेल किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये इतर वस्तूंवर प्रक्रिया करताना उपयोगात असेल, तर साखरेची डिमांड खूप मोठी आहे, की एवढी डिमांड पूर्ण म्हणजे सप्लाय या वाढत्या डिमांडचा सप्लाय करण्यासाठी साखर उद्योग हे महत्त्वाची भूमिका पार पाडतात आणि म्हणून हा एक महाराष्ट्रामधील महत्त्वाचा कृषी आधारित उद्योग असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपण पाहतो, की दुग्ध व्यवसाय. आज आपण पाहतो, की सकाळी उठल्या-उठल्या लोकांना जो चहा लागतो, तो दूध नसेल तर कामाला लोकं चहा पिल्याशिवाय लागत नाहीत आणि म्हणून दिवसाची सुरुवात ही चहापासून आणि चांगल्या दुधापासून होते आणि म्हणून एक सकस आणि चांगलं गुणवत्तायुक्त दूध महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या फार प्रमाणात केला जातो आणि त्या दुधावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग, कृषी आधारित उद्योग स्थापन होतात. जसं की आपण पाहतो दुधापासून आपल्याला अनेक पदार्थ जसं की तूप बनवता येतं, दही बनवता येतं. त्यानंतर पेढे बनवता येतात वगैरे, वगैरे अनेक प्रकारचे आपण दुधाची भुकटी बनवता येते आणि अशा प्रकारे प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या फार प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण होतात आणि यातून खूप मोठ्या लोकांना रोजगार प्राप्त होतो. हे सर्वात महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून रोजगार निर्मितीमध्ये कृषी आधारित उद्योगाचा खूप मोठा वाटा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर वनस्पती उद्योग आपण पाहतो, की विविध वनस्पतीपासून जे कच्चा माल मिळतो त्यावर प्रक्रिया करणारे जसे की कागद आपण पाहतो, की कागद हा वनस्पतीपासून तयार होत असतो. रेशीम, लाख, गोंद, औषधी वनस्पती, टिंबर फर्निचर, कार्डबोर्ड, काथ्या इत्यादी अनेक वस्तू ह्या कच्चा माल म्हणून आपण पाहतो, की वनस्पती म्हणजे जंगलातून मिळत असतात आणि त्यावर प्रक्रिया करणारे जे उद्योग असतात, त्याला कृषी आधारित उद्योग आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर कुक्कुटपालन आपण पाहतो, की कुक्कुटपालनाने आता खूप मोठं व्यापक स्वरूप आता प्राप्त झालेलं आहे.
नॉन व्हेजमध्ये सर्वात जास्त डिमांड आपण पाहतो की कुक्कुट पालनला म्हणजे असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि तो एक रोजगार आणि चांगलं उत्पन्न मिळवून देणारा एक जोडधंदा शेतीला जोडून असलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून याचीही भूमिका उत्पन्न रोजगार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. याला जोडून जे आपण पाहतो की अनेक उद्योग निर्माण होतात, जसं फीडर्स आहे, कुक्कुट आहे, कुक्कुट खाद्य तयार करणारे उद्योग असतील, अंडी उबवण्याची यंत्र असेल, अशा प्रकारे वेगवेगळे यंत्र पुरवणारे उद्योग यामध्ये समाविष्ट असलेले आपल्याला. त्यानंतर तंबाखूवर प्रक्रिया करणारे उद्योग, जसं की तंबाखूचा कच्चा माल हा शेतातूनच मिळत असतो आणि त्यामुळे तंबाखूचा वापर आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात होत असतो वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये आणि त्यामध्ये जसं की तपकीर आहे, जर्दा आहे, विड्या आहेत, सिगारेट आहे, की हे सगळं लोकांची जी सवय आहे ही याला जो पक्का माल तयार होतो तो कच्चा माल हा शेतातून मिळतो आणि यासाठी तंबाखूजन्य जे उद्योग आहेत ते कृषी आधारित उद्योगामध्ये समाविष्ट असतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि उत्पन्न मिळतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तेलबियांवर प्रक्रिया करणारे उद्योग हे कृषी आधारित उद्योगामध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्रामध्ये तेलबियांवर प्रक्रिया करणारे व इतर उत्पादन तयार करण्यात, जसं की आपण पाहतो की समजा करडई आहे, करडईपासून तेलही मिळतं आणि जनावरांना लागणारी पेंडही मिळते. त्याचबरोबर इतरही उपउत्पादने होत असतात आणि म्हणून तेलबिया ह्या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यावर जर प्रक्रिया केली तर आपल्याला उपभोग्य योग्य अशी वस्तू आणि त्यातून किंमत वाढ, जे कच्च्या मालाला किंमत कमी मिळते आणि प्रक्रिया केल्यानंतर पक्क्या मालाला किंमत जास्त मिळते आणि त्यामुळे जर अशा प्रकारचे उद्योग ग्रामीण भागात निर्माण झाले तर शेतमालालाही चांगली किंमत येईल आणि प्रक्रिया मालांवरून जी वाढीव किंमत मिळेल त्यामुळे लोकांचं, ग्रामीण भागातील लोकांचं उत्पन्न वाढीस मदत होईल असं आपल्याला म्हणता येईल. तेलबियांमध्ये आपण पाहतो शेंगदाणे आहे, मोहरी आहे, तीळ आहे, करडई आहे, सूर्यफूल आहे, खोबरे आहे, सोयाबीन आहे. या सगळ्या ह्या तेलबिया आहेत आणि यापासून तेल, खाद्यतेल आपण पाहतो किंवा जनावरांना पेंड आपण पाहतो की हे निर्माण होत असतं आणि खाद्यतेलाची डिमांड खूप मोठी आहे. आपण पाहतो महाराष्ट्रात असेल, भारतात असेल, आपल्या आपल्या देशाला खाद्यतेल आपण पाहतो की थोडा आता क्रॉपिंग पॅटर्न चेंज होत आहे. सोयाबीनची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे सोयाबीन तेल हे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. परंतु काळाच्या ओघात आपण पाहतो की जे करडई होत्या त्या आता हवामान बदलामुळे आता करडई पिकत नाही आणि म्हणून करडईचं तेल आता दुर्मिळ झालेलं आहे. सध्या शेंगदाणा आणि सोयाबीन हे तेल महाराष्ट्रामध्ये ही मुख्य पिके आहेत आणि याचा कच्चा माल मोठ्या प्रमाणात मिळतो. इतर तेलबियांचा कच्चा माल मिळत नाही आणि म्हणून ते उद्योग थोडे अडचणीत आहेत. परंतु तेलबियांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा समावेश हा कृषी आधारित उद्योगांवर होतो. इतर उद्योगांमध्ये फळे, अन्न, फळे, भाजीपाला यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा, ज्यामध्ये चहा, कॉफी, जाम, लोणची, मसाले, जेली इत्यादी हे सगळे उद्योग कृषी आधारित उद्योग असलेले आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर शेतीला साहित्य पुरवठा करणारे उद्योगांचा कृषी आधारित उद्योग म्हणून समाविष्ट होत असतो. यामध्ये ट्रॅक्टर असेल, मळणी यंत्र असेल, कापणी यंत्र असेल, नांगर असेल, पेरणी यंत्र असेल इत्यादी अवजारांचा किंवा निर्माण करणारे, ह्या सगळ्या अवजारे निर्माण करणारे उद्योगांना कृषी आधारित उद्योग आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याचबरोबर शेतीमधून अधिक उत्पादन व्हावे व पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी जी खते, बियाणे, कीटकनाशके, तणनाशके यांचा निर्माण करणारे उद्योग हे सगळे कृषी आधारित उद्योग म्हणून गणले जातात. हे म्हणजे अशा प्रकारे 10 वेगवेगळ्या प्रकारामध्ये कृषी आधारित उद्योगाचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये एकूण उद्योगामध्ये कृषी आधारित उद्योगाची संख्या ही फार मोठी आहे आणि यातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळून लोकांचं जीवनमान बदलणारं हे एक मुख्य स्रोत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि म्हणून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी आधारित उद्योग हे महत्त्वाचे आहेत. परंतु आपण पाहतो की यामध्ये कृषी आधारित उद्योगापुढे फार मोठ्या समस्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. मुख्य समस्या आहे की कच्च्या मालाची, जसं की आपण पाहिलं की तेलबियांवर तेलबियाचं आता आपण क्रॉपिंग पॅटर्न, पीक रचना ही महाराष्ट्राची बदललेली आहे. जुने जी पिकं होती, जसं की आपण पाहतो की करडई खूप पिकायची महाराष्ट्रामध्ये, सूर्यफूलही पिकायचं, शेंगदाणा हे पिकायचा. परंतु आता याचं प्रमाण कमी होऊन सोयाबीनचं प्रमाण वाढलेलं आहे.
त्यामुळे इतर तेल आता दुर्मिळ झालेली आहे किंवा त्याच्या खूप किमती वाढलेल्या आहेत किंवा त्यामध्ये भेसळ आता येत आहे. आणि म्हणून करडईचं तेल खायचं असेल तर कच्च्या मालाअभावी आपण पाहतो की करडईचं तेल भेटत नाही आणि म्हणून अशा प्रकारे जसं की ऊसाचे कारखाने देखील आपण पाहतो की 12ही महिने ऊस न मिळाल्यामुळे कारखाने फक्त 4च महिने चालतात. म्हणजे इतर 8 महिने कारखाने बंद असतात. त्यामुळे कारखाने तोट्यात जातात आणि म्हणून कच्चा माल ही फार मोठी समस्या महाराष्ट्रातील कृषी उद्योगासमोरील असलेली आपल्याला दिसून येते, की कच्चा माल सहज आणि 12ही महिने उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे बरेच उद्योग अडचणीत येतात. ही मुख्य समस्या असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सर्वात महत्त्वाची समस्या भांडवलाचा अभाव. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये अ, जे काही लोकांना जर उद्योग उभा करायचा असेल तर भांडवल सहजरित्या उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे लोक कृषी आधारित उद्योग निर्माण करत नाहीत. आपण पाहतो की कुठलाही उद्योग सुरू करायचा असेल तर भांडवल महत्त्वाचं असतं आणि आपल्याकडे भांडवल एक तर व्याजदर जास्त आणि मुबलक कर्जपुरवठा अपेक्षित तेवढा कर्जपुरवठा होत नसल्यामुळे आणि वेळेत होत नसल्यामुळे आपण पाहतो की इच्छा असून उद्योग उभारणीमध्ये किंवा चालवण्यामध्ये अडचणी येतात. त्याचबरोबर विजेचा अपुरावा सर्वात महत्त्वाची समस्या ही आहे, की ग्रामीण भागात वीजच उपलब्ध नाही. तर ग्रामीण भागात कृषी आधारित उद्योग त्यामुळे जे निर्माण होत नाहीत आणि जे निर्माण झाले, ते विजेच्या तुटवड्यामुळे तोट्यात जातात. कारण वीज नसेल तर उद्योग चालूच करता येत नाही आणि उद्योग जर चालू नसेल, तर आपण पाहतो की उत्पादन प्रक्रिया ठप्प होते आणि मजुरांवरील किंवा इतर पेमेंट तर द्यावंच लागतं किंवा इतर वस्तूंचं नुकसान होतं आणि म्हणून उद्योग अडचणीत येतात किंवा तोट्यात जातात असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर बाजारपेठेची समस्या ही एक महत्त्वाची समस्या आहे, की जसं की आपण पाहतो की कृषी मालावर प्रक्रिया करून जर डिमांडच नसेल, मागणीच नसेल, तर आपण पाहतो की मग ते उद्योग तोट्यात जातो आणि म्हणून कृषी आधारित उद्योगांची मागणी वाढली पाहिजे, बाजारपेठेचा विस्तार झाला पाहिजे. स्थानिक बाजारपेठ, मोठमोठ्या शहरांमधील बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ यांना जर उपलब्ध झाली, तर निश्चितच कृषी आधारित उद्योग हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. त्यानंतर अकार्यक्षम श्रमपुरवठा. आपण पाहतो की एखादा उद्योग जर चांगला चालवायचा असेल, तर कार्यक्षम श्रमपुरवठा उपलब्ध झाला पाहिजे. परंतु त्याचं शॉर्टेज आपण पाहतो की शिक्षण पद्धती ही क्लर्क निर्माण करणारी आहे. कौशल्य निर्माण करणारी नसल्यामुळे कौशल्ययुक्त असा श्रमाचा पुरवठा, गुणवत्तायुक्त श्रमाचा पुरवठा होत नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तशा प्रकारचे लोकं भेटत नाहीत म्हणून उद्योग उभा करत नाहीत किंवा उद्योग उभा झालेले बंद त्यामुळे पडतात, की तशा प्रकारचं कौशल्य असणारा किंवा ज्ञान असणारा श्रमाचा पुरवठा होतच नाही आणि त्यामुळे हे उद्योग बंद पडतात. त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा अभाव आपण पाहतो, की महाराष्ट्रामध्ये गुणवत्तायुक्त पायाभूत सुविधांचा अभाव आहे. जसं की आपण मराठवाडा, विदर्भाचा जर संदर्भ घेतला, तर इथे रस्त्यांची सुद्धा फार वाईट अवस्था आहे, की 10 किलोमीटरचा रस्ता जायला साधारणपणे 1 तास लागतो. तर ही रस्त्यांची अवस्था आहे. त्याचबरोबर इतरही गोष्टी पाण्याची दुर्मिळता आहे, विजेची दुर्मिळता आहे. त्या इतरही गोष्टी आपण पाहतो, जागा सहजपणे उपलब्ध होत नाही, भांडवल सहजपणे उपलब्ध होत नाही आणि ह्या सगळ्या अडचणींमुळे कृषी आधारित उद्योग उभे करणे आणि चालवणे हे कठीण आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर उदासीन सरकारी धोरण ही एक समस्या आपल्याला सांगता येते, की सरकारच्या धोरणावर राज्याचा विकास अवलंबून असतो आणि धोरणच जर उदासीन असतील, म्हणजे कागदावर एक आणि अंमलबजावणीत एक अशा प्रकारे भूमिका जर शासनाची असेल, तर त्यामधून खूप अडचणी येतात. आपण पाहतो, की उद्योग जर प्रामाणिक ग्रामीण भागात उभे करायचे असतील, तर ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. परंतु तसं होत नाही. त्यामधील भ्रष्टाचारामुळे आपण पाहतो, की मोठ्या फार प्रमाणात म्हणजे रस्ता होऊनही 6 महिन्यातच उखाडला जातो. अ, किंवा विजेची उपलब्धता होत नाही, पाण्याची उपलब्धता होत नाही, जमिनीची उपलब्धता होत नाही, भांडवलाची उपलब्धता होत नाही. कच्चा माल ने-आण करण्यासाठी रस्तेच नसल्यामुळे त्या ठिकाणी कच्च्या मालाची ने-आण करता येत नाही. वाहतूक व दळणवळणाची जलद साधने त्या ठिकाणी उपलब्ध नसतात आणि म्हणून अं, या दळणवळणाच्या अभावी माल सडून जातो किंवा प्रक्रिया करूनही तो विकला जात नाही आणि म्हणून आपण तर पाहतो वरून म्हणजे कर्ज घेऊन उद्योग सुरू केला जातो आणि मालच जर विकला नाही तर आपण पाहतो व्याजाचे दर वाढतात आणि मग त्याच्यावर कर्जाचा डोंगर होतो आणि त्यातून उद्योग अडचणीत येतो. तर अशा प्रकारे आपण पाहतो की अनेक समस्या कृषी आधारित उद्योगासमोरील असलेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु यावरील उपाययोजना सांगत असताना आपल्याला असं म्हणता येईल की
याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे, की मोठ्या फार प्रमाणात कर्ज पुरवठा केला पाहिजे. आपण पाहतो की कर्ज पुरवठा, लघुउद्योगांना कर्ज पुरवठा करणारी स्वतंत्र यंत्रणा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालेली आहे. परंतु भ्रष्टाचाराअभावी आपण पाहतो की खरं ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला आणि ज्याचा उत्साह आहे, इंटरेस्ट आहे त्याला कर्ज मिळत नाही, ज्याचं नाही त्याला कर्ज मिळतं. अशा प्रकारची भूमिका प्रशासनाच्या लेव्हलवर होत असल्यामुळे आणि गरजूंना अ, अ, वित्त पुरवठा होत नसल्यामुळे आपण पाहतो की उद्योग उभे राहत नाहीत. तर तसे जर वातावरण गरजूंना जर वेळेत कर्ज पुरवठा केला आणि आवश्यक तेवढा कर्ज पुरवठा कमी व्याजदरामध्ये केला, तर असे उद्योग उभे राहू शकतात. त्याचबरोबर कच्चा माल 12ही महिने कसा निर्माण होईल यासाठी पायाभूत सुविधांचं जाळं महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं आणि प्रत्येक मार्केट, प्रत्येक रस्त्याला, प्रत्येक गाव, प्रत्येक रस्त्याला पक्क्या रस्त्याने आणि चांगल्या गुणवत्तायुक्त रस्त्याला जोडणे. त्यामुळे मालाची ने-आण आणि दळणवळण जसं की रेल्वे ट्रॅकची संख्या वाढवणे किंवा मालगाड्यांची संख्या वाढवणे, किंवा तशा प्रकारच्या माहिती देणारी यंत्र म्हणजे केंद्राची उभारणी करणे. अशा प्रकारे जर कच्चा माल कुठं उपलब्ध असेल तर लगेच त्याचा संपर्क त्या ठिकाणी होऊन उद्योगाला उपलब्ध करून देण्याची अशा प्रकारची व्यवस्था जर निर्माण केली तर 12ही महिने कच्चा माल कृषी आधारित उद्योगाला निर्माण होऊन कृषी आधारित उद्योग हे नफ्यात येऊ शकतात. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा जर कृषी आधारित उद्योगामध्ये वापर झाला तर त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन किमती कमी होतील आणि किमती कमी म्हणून मागणी जास्त येईल आणि मागणी जास्त म्हणून नफा मिळेल आणि म्हणून आधुनिक तंत्रज्ञानावर आपण पाहतो की अनुदाने दिली पाहिजे. तशा प्रकारची तंत्रज्ञाने उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यासाठी लागणारा कर्ज पुरवठा उपलब्ध केला तर निश्चितच कृषी आधारित उद्योग हे वाढू शकतात. त्याचबरोबर बाजारपेठेची समस्या आपण पाहतो की कुठल्या मालाला कुठे डिमांड आहे हे जर ऑनलाईन किंवा सजेशन देणारी केंद्रे उभी केली किंवा तशा प्रकारची मार्गदर्शन केंद्रे किंवा तशा प्रकारचं प्रशिक्षण जर उपलब्ध करून दिलं तर निश्चितच या वस्तूंची गुणवत्ता वाढून या वस्तूला मागणी वाढेल असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर जी की मुख्य समस्या आपण पाहतो की म्हणजे श्रमाचा पुरवठा तेवढा होत नाही आणि म्हणून कौशल्ययुक्त श्रम कसे निर्माण होतील यासाठी विशेष असे कोर्सेस निर्माण करणे, त्यातून विद्यार्थी तयार करणे आणि तशा प्रकारचा श्रम पुरवठा उपलब्ध करून देणे. असं जर झालं तर निश्चितच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी आधारित उद्योगांना फ्युचर असेल, आणि त्यामुळे आपण पाहतो की महाराष्ट्राच्या विकासामध्ये हे उद्योग महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतील. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे शहरामध्ये होणारं स्थलांतरण आहे ते थांबू शकतील किंवा जी शहरी आणि ग्रामीण भागातील जी आर्थिक दरी आहे, ही आर्थिक दरी कमी करू शकतील किंवा आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये आजही मोठ्या फार प्रमाणात दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता आहे. तर हे कमी करण्यासाठी हे उद्योग महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात आणि म्हणून हे उद्योग चालले पाहिजे, वाढले पाहिजे आणि टिकले देखील पाहिजे. त्यासाठी गरज आहे शासनाच्या एक प्रामाणिक धोरणाची, ज्यामुळे जे धोरण ज्याला आपण पाहूया की ज्याला आपण असं म्हणूया की कृषी आधारित उद्योगांना हे पूरक असेल आणि उत्साहवर्धक असेल. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.